चला, नमस्कार 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 विद्यार्थी. नमस्कार नमस्कार. तुम्हाला आवाज येतोय माझा सगळ्यांना स्पष्ट? चला, आंध्रो आंध्रो म्हणतोय. हिस्ट्री ऑप्शनलच्या बॅच मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. हिस्ट्री ऑप्शनलची आपली जी बॅच आहे, आपल्या आता 2 बॅचेस राईट नाव जे आहेत त्या चालू आहेत. जुनी बॅच समय नावाची जी बॅच आहे, ओके, त्या बॅच मधले विद्यार्थी पण आता आपल्या सोबत असतील. इतिहास वैकल्पिक विषयाचा हा पहिला लेक्चर आणि त्या पहिल्या लेक्चर मध्ये सुद्धा आर्ट ऑफ स्टडिंग एन्शंट इंडिया, ओके, आर्ट ऑफ स्टडिंग एन्शंट इंडिया असा जो टायटल आहे, हा टायटल आपण आज बघणार आहोत. ओके, ह्याच्यामध्ये आपल्याला प्राचीन भारत जे आहे, या प्राचीन भारताचा अभ्यास कसा केला जातो, स्त्रोत काय असतात, जा रे बेटा. ओके, प्राचीन भारताच्या इतिहासाचे जे स्त्रोत असतात, त्या इतिहासाच्या स्त्रोतांचा अभ्यास करायचा आहे. ओके, येस, खूप सारे स्त्रोत असतात. ओके, आणि ते इतिहासाचे स्त्रोत जे आहेत ते आपल्याला समजून घ्यायचे आहेत. हॅलो बेटा प्रणिता, हॅलो बेटा शिवानी, हॅलो बेटा आशू. ओके, आशू, शिवानी, प्रणिता आणि रवींद्र. रवींद्र तर मला माहिती आहे, रवींद्र समय बॅचचा आहे. ओके, तुम्ही बाकीचे 3 जण जे आहेत, तुमचे पण नावं मी वाचलेले आहेत. ओके, 2026च्या बॅचचे कोण कोण आहेत आता? जे 2026च्या बॅचचे आहेत त्यांनी पण हाय हॅलो करा. 2025च्या बॅचचे, समय बॅचचे जे आहेत त्यांनी पण हाय हॅलो करा. ठीक आहे, आलं लक्षात? ओके, येस. चला, DYSP अनिकेत इज ऑल्सो हिअर. खूपच दिवसानंतर भेटतोय ना आपण. येस, चला, मज्जा तर येणार आहे. इतिहासाचे स्त्रोत आपल्याला सगळ्यांना शिकायचे. ओके, थोडस इतिहासाचे स्त्रोत का शिकायचे तिथपासून सुरुवात करूया. ठीक आहे, ठीक आहे, आलं लक्षात? ओके, येस. अच्छा, रवींद्र भारती नाही, रवींद्र बिसेन आहे, नवीन आहेत कोणीतरी. ठीक आहे, आलं लक्षात? रवींद्र कुमार बिसेन इज फ्रॉम 2026 बॅच. ठीक आहे, ओके, येस. सर, का बरं इतिहासाचे स्त्रोत मॅटर करतात? सगळ्यात पहिल्यांदा तर आपण टाइमलाईन मध्ये जाऊया आणि टाइमलाईन मध्ये उभं राहूया. हे 2026 मध्ये तुम्ही आणि मी उभे आहोत, आलं लक्षात? ओके, 2026 मध्ये तुम्ही मला सांगा, 1947 मध्ये काय घडलं हे आपल्याला कसं कळतं रे? ओके, 1947 मध्ये सर कोणीतरी लिहून ठेवलेलं असतं, कोणीतरी काहीतरी व्हिडिओ काढून ठेवलेला असतो, कोणीतरी काहीतरी ऑडिओ रेकॉर्ड करून ठेवलेला असतो. आलं लक्षात? ओके, आहे की नाही? सो असं असू शकतं, बरोबर आहे. त्याच्यामधून आपल्याला इतिहास कळतो. थोडस पाठीमागे जाऊया आपण, असं गृहीत धरूया इसवी सन 1600 मध्ये काय घडलं, कसं घडलं, आपल्याला कसं कळतं? तिथं तर काही ऑडिओ व्हिडिओ वगैरे नसणार आहेत, फोटोज नसणार आहेत. मग सर कोणीतरी लिहून ठेवलेलं असेल काहीतरी. त्याच्याही भरपूर पाठीमागे गेलो आपण तर एक ना एक दिवस असा येणार आहे की जेव्हा आपल्याला म्हणजे लिखाणाचा जस्ट शोध लागलेला आहे, इसवी सन पूर्व 3500 वगैरे वर्षांमध्ये. तिथपर्यंत जर आपण गेलो तर तिथपर्यंत गेलं तर लिखाणाचा ताजा ताजा शोध लागलेला आहे, आलं लक्षात? त्याच्या पण पाठीमागे जर आपण गेलो, आलं लक्षात? खरं तर इव्हन इथे सुद्धा एक हडप्पा संस्कृती नावाची संस्कृती आहे, ज्या संस्कृतीमध्ये नेमकं काय झालं हे आपल्याला समजायला मार्ग नाही, कारण त्यांना लिखाण माहिती असून सुद्धा त्यांची लिपी आज आपल्याला वाचता येत नाही, आलं लक्षात? ओके, येस. मग आता तुम्ही मला सांगा की एखादं हे सगळं गोष्ट ठीक आहे, आलं लक्षात? ओके, पण 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 आलं लक्षात? ओके, या कालावधीच्या आधीचा जो काळ आहे, जेव्हा लिखाण माहिती नाही, ओके, जेव्हा लिहायचं कसं हे माहिती नाही, आलं लक्षात? जेव्हा रेकॉर्ड कसा ठेवायचा हे माहिती नाही, अशा काळाचा इतिहास आपल्याला कसा अभ्यासायला लागेल? शेवटी तो इतिहास तयार करणं ही एक कला असणार आहे. की खूप वेळा मी सांगताना सांगितलेलं आहे की तुमच्यापैकी खूप साऱ्या लोकांना डिटेक्टिव्हच्या सिरीज बघायला खूप आवडतात. कोणाला क्राईम पेट्रोल बघायला आवडतं, कोणाला ते इंग्लिश मधल्या सिरीज ज्या आहेत त्या बघायला आवडतात, आलं लक्षात? ओके, त्याच्यामध्ये ते काय, मग ते हाय पोटेन्शियल असेल किंवा अजून कोणते कोणते असतील ते बघायला आवडतं, बरोबर आहे की नाही? त्याच्यामध्ये काय खूप थ्रिल असतं की अरे काहीतरी माहिती नाहीये ते शोधण्याचा प्रयत्न आणि ते क्लूज वरून शोधण्याचा प्रयत्न.
हिस्टोरियन्स आर नो लेस दॅन दॅट. इतिहास निर्माण करणारे, खास करून प्राचीन भारताचा इतिहास निर्माण करणारे जे लोक असतात, हे लोक एखाद्या डिटेक्टिव्ह सारखे असतात. म्हणजे लिहिलेलं काहीच सापडत नसतं. कोण लिहून ठेवणार आहे ना? एखादा क्रिमिनल जर असेल तर तो लिहून ठेवतो का त्याचे क्राईम? नाही. डिटेक्टिव्हला क्लूज शोधायला लागतात आणि त्याच्यावरून क्राईम काय झालं असेल हे शोधावं लागतं. सेम टू सेम इतिहासकार सुद्धा एका विशिष्ट कालावधीच्या आधीचा जो इतिहास त्याला बिल्ड करायचा असतो, त्या इतिहासाच्या मध्ये त्याला काय घडलं होतं हे शोधून काढण्यासाठी तिथले क्लूज जे आहेत ते घ्यावे लागतात. आणि ते एवढे जुने क्लूज घ्यावे लागतात. लक्षात? मग त्या क्लूज मध्ये सर्व प्रकारचे क्लूज असतात, सर्व प्रकारचे. इव्हन बऱ्याच वेळा असं सुद्धा असतं की सर लिहिलेलं तर आहे पण ते पुरेसं नाहीये, त्याच्यामधून जेवढं माहिती पडायला पाहिजे तेवढं कळत नाहीये. काय लिहिलंय तर कविता लिहून ठेवल्यात, काय लिहिलंय तर म्हणजे गद्य लिहून ठेवलेलं आहे, पण नेमकं त्या काळामध्ये काय घडलं हे लिहूनच ठेवलेलं नाही. म्हणजे हिस्टोरिग्राफी कोणी करून ठेवलेली नाही, इतिहास कोणी लिहून ठेवलेला नाही. मग आता इतिहास रिबिल्ड करायचा असेल तर इव्हन या कालावधीचा इतिहास रिबिल्ड करण्यासाठी सुद्धा डिटेक्टिव्ह सारखे क्लूज शोधावेच लागणार आहेत. म्हणजे ती केस कशी झाली? एखाद्याची डायरी सापडली, त्या डायरीमध्ये फक्त त्या माणसाने स्वतःचा पार्ट तेवढा लिहून ठेवलेला आहे. आलं लक्षात? आता त्या डायरीच्या मदतीने आणि आजूबाजूच्या सगळ्या क्लूजच्या मदतीने इतिहास रिबिल्ड करावा लागतो. बरोबर आहे? आलं लक्षात? हा जो इतिहास रिबिल्ड करायचा आहे आपल्याला, आलं लक्षात? त्या इतिहासाला समजून घेण्यासाठी जी कला आहे त्या कलेला आपण नाव देऊया आर्ट ऑफ लर्निंग एन्शियंट इंडिया. आणि आज आपल्याला जो अभ्यास करायचा आहे तो सगळा अभ्यास त्याच्याशीच संबंधित आहे. वन्स अगेन सांगतो, आजच पहिल्यांदा आणि शेवटचं सांगून ठेवतो, तुम्हाला लिहायचं काहीच नाहीये. आलं लक्षात? तुम्हाला सगळंच्या सगळं मी रेडीमेड देणार आहे. एव्हरीथिंग इज रेडीमेड. आलं लक्षात? तुम्हाला इंग्लिशमध्ये पाहिजे इंग्लिशमध्ये असेल, मराठीमध्ये पाहिजे मराठीमध्ये असेल, दोन्ही भाषांमध्ये असणार आहे. जिथे आवश्यक असेल तिथे खूप सारे काय म्हणतात त्याला मी म्हणजे अजून एक्स्ट्राचे शब्द सुद्धा तुम्हाला देईन. पेपर 1 हा एक असा पेपर आहे जो गॅरंटेड मार्क देतो ऑप्शनल मध्ये. आलं लक्षात? हिस्ट्रीच्या ऑप्शनल मध्ये सुद्धा पेपर 1 मध्ये विद्यार्थ्यांनी 160, 170, 172 आणलेले आहेत. हे जोक नाहीये. 172 म्हणजे बापरे, बॉम्ब फोडलाय तुम्ही अक्षरशः. आलं लक्षात? बॉम्ब फोडलाय. दुसऱ्या पेपरमध्ये पण जर तुम्ही 172 आणले तर 340, 350 वगैरे होतील. देशात पहिला युपीएससी जर दिली तर, आणि एमपीएससी दिली तर राज्यात पहिला. येतंय लक्षामध्ये? आलं लक्षात? येस. सो सांगायचा मुद्दा असा की इतिहास नेमकं कसं तयार झालं, आलं लक्षात? हे समजून घेण्यासाठी आपल्याला इतिहासाची ही कला जी आहे ती समजून घ्यावी लागेल. मग हे जे सोर्सेस ऑफ हिस्ट्री असतात त्या सोर्सेस ऑफ हिस्ट्री मध्ये काय काय येतं ते सगळं बघूया. सगळ्यात पहिल्यांदा तर पुरातत्वीय स्त्रोत. अन्वेषण, उत्खनन, पुरालेख, नाणकशास्त्र, स्मारक या सगळ्यांचा आपल्याला आज अभ्यास करायचा आहे की त्याच्यामध्ये काय काय गोष्टी असतात, कुठल्या कुठल्या गोष्टी असतात, सगळं आपण बघणार आहोत. ठीक आहे? आलं लक्षात? कॅमेरा हँग झाला तरी दचकून जायचं नाही. ते होतं कॅमेऱ्याला कधी कधी, दिवसभर चालू असतो ना तो. आलं लक्षात? खूप सारे लेक्चर्स घेतो माझ्यासोबत, त्याच्यामुळे त्याला असं वाटतं थोडीशी झपकी घेऊन टाकूया. ठीक आहे? आता नीट दिसतं छानपैकी. ओके, येस. चला सर, पुरातत्वीय स्त्रोत, अन्वेषण, उत्खनन, पुरालेख, नाणकशास्त्र, स्मारक या सगळ्यांचा अभ्यास करूया. भौतिक अवशेषांचा वापर करून मानवी भूतकाळाचा अभ्यास करणे म्हणजे पुरातत्व विद्या होय. आर्किओलॉजी इज द स्टडी ऑफ ह्युमन पास्ट युझिंग मटेरियल रिमेन्स. ओके, येस. हे अवशेष लोकांनी तयार केलेल्या, सुधारित केलेल्या किंवा वापरलेल्या कोणत्याही वस्तू असू शकतात.
लोकांनी बनवलेल्या, लोकांनी तयार केलेल्या, लोकांनी सुधारित केलेल्या, काहीही असू शकतं. आलं लक्षात? ओके, पीपल क्रिएटेड, मॉडिफाईड ऑर युज्ड असे कोणतेही ऑब्जेक्ट्स जे आहेत ते असू शकतात. ओके, ते भव्य राजवाडे असू शकतात, मंदिरांचे अवशेष असू शकतात, तुटलेल्या मातीचे भांड्यांचे अवशेष असू शकतात. आलं लक्षात? अगदी दैनंदिन वापरामधल्या ज्या गोष्टी आहेत, लहान लहान टाकून दिलेल्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, त्या गोष्टी सुद्धा ह्याच्यामध्ये काय आहेत असू शकतात, हे लक्षात घ्या. आलं लक्षात? ओके, ह्याच्यामध्ये संरचना, कलाकृती, हाडं, बियाणे, परागकण हे खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे बरं का. परागकणांच्या वापराने अनेक गोष्टींचे इतिहास जे आहेत ते आपल्याला माहिती पडतात. आलं लक्षात? ओके, येस, कल्पना करा तुम्ही, असे कितीतरी म्हणजे किस्से आहेत की तिथे दुसरी काहीतरी एखादी गोष्ट सापडली आणि त्याच्यामुळे इतिहासाची लिंक लागली. आलं लक्षात? ओके, येस. सो परागकण, शिक्के, नाणी, शिल्प, शिलालेख अशा वेगवेगळ्या गोष्टींचा समावेश असतो. ओके, पुरातत्वशास्त्र आपल्याला भूतकाळातील भौतिक अवशेष परत मिळवण्यासाठी मदत करतं. पुरातत्वशास्त्र जे आहे हे पुरातत्वशास्त्र काय करतं? आपल्याला भूतकाळातील भौतिक अवशेष म्हणजे आर्किओलॉजी हेल्प अस टू रिकव्हर द मटेरियल रिमेन्स ऑफ द पास्ट. आर्किओलॉजी नेमकं असतं काय? उत्खनन शास्त्र. आलं लक्षात? ओके, म्हणजे नेमकं काय असतं? एस्केवेशन म्हणजे उत्खनन, आर्किओलॉजी म्हणजे उत्खनन शास्त्र. ओके, आर्किओलॉजी म्हणजे एखादा परिसर जो आहे तो खणण्याची एक विशिष्ट पद्धत असते, त्याचं शास्त्र आहे प्रॉपर. आलं लक्षात? की बाबा खणत असताना ते जे आतमध्ये जमिनीच्या आतमध्ये जे काही अवशेष दबलेले असतील ते अजून डॅमेज होता कामा नये. ते ऑलरेडी निसर्गाने काही डॅमेज झालेला असतो. आलं लक्षात? ओके, पण अजून डॅमेज जो आहे तो होता कामा नये. आणि ह्याच्यासाठी उत्खननाची एक विशिष्ट शैली असते, प्रचंड एक्सपेन्सिव्ह, पण त्या पद्धतीने ते उत्खनन करायचं असतं. आलं लक्षात? ओके, लोक त्याचं शिक्षण घेतात 6-6, 7-7 वर्ष आणि मग उत्खननामध्ये जॉईन होतात. आलं लक्षात? ओके, येस. सो पुरातत्वशास्त्र जे आहे ते अशा आपल्याला जुन्या काळातल्या वस्तू शोधायला, त्या जमिनीतून बाहेर काढायला, त्या प्रिझर्व करायला आणि त्यांच्यापासून अर्थ लावायला मदत करत असतं. ओके, येस. जुन्या ढिगाऱ्यांचे लागोपाठ एक थर पद्धतशीरपणे खोदून लोकांच्या भौतिक जीवनाची कल्पना तयार करण्यास सक्षम करणाऱ्या विज्ञानाला पुरातत्व विद्या असं म्हणतात. खूप कॉमन, खूप सिंपल असं वाक्य आहे. द सायन्स दॅट इनेबल्स अस सिस्टमॅटिकली डिग द सक्सेसिव्ह लेयर्स ऑफ ओल्ड माउंट्स अँड टू फॉर्म अन आयडिया ऑफ द मटेरियल लाईफ ऑफ अ पीपल इज कॉल्ड आर्किओलॉजी. आलं लक्षात? ओके, अ माउंड इज अन एलिव्हेटेड पोर्शन ऑफ अ लँड कव्हरिंग द रिमेन्स ऑफ ओल्ड हॅबिटेशन्स. इट मे बी ऑफ डिफरंट टाइप्स. आलं लक्षात? टीला किंवा ढीग, मराठीमध्ये त्याला आपण काय म्हणूया? ढीग. ढीग काय असतो? आलं लक्षात? आता खरं तुम्हाला जर मी ढीग असा शब्द म्हणला तर बांधकाम चालू असताना घराच्या समोर टाकलेलं वाळूचं ढीग असं वाटू शकतं, बरोबर आहे की नाही? पण तसं नसतं. आलं लक्षात? ओके, रियालिटीमध्ये थोडासा हा भाग समजून घ्यायचा प्रयत्न करा. आलं लक्षात? ओके, की कल्पना करूया की एक अशी जमीन आहे, ठीक आहे? लक्षात? सगळेजण लक्ष देऊन बघा. जे नंतर पहिले 2 लेक्चर आपण युट्यूब वरती पण टाकणार आहोत ते विद्यार्थी पण लक्ष देऊन बघा. आलं लक्षात? ओके, येस. सर काय सांगताय तुम्ही? एक अशी सपाट जमीन आहे, त्या जमिनीच्या वरती झाडं उगवलेली आहेत. ओके, येस. काय आहेत? ही झाडं उगवलेली आहेत. खूप मोठा प्रदेश आहे का हो सर? येस, खूप मोठा प्रदेश आहे. आलं लक्षात? ओके, झाडं थोडीशी जास्त मोठी झाली माझ्या हाताने, पण ठीक आहे, समजेल तुम्हाला की ते जंगल आहे. आलं लक्षात? ओके, करून टाका ना सर, झाडांची हाईट कमी करून टाका. बरं बाबा, ओके, येस, ठीक आहे, झाडांची हाईट कमी केली. आलं लक्षात? ओके, आता झालं असं की काही माणसं जी आहेत ही माणसांनी ठरवलं की आपण काय करूया, हा जो पट्टा आहे या पट्ट्यामध्ये आपण आपलं घर बांधूया. आलं लक्षात? घर म्हणजे गाव तयार करू. सो त्यांनी काय केलं, तिथे गाव बनवलं, मस्तपैकी स्वतःची अशी घरं बनवली, झाडं कापून टाकली पण घरं बनवली, गायींचे गुरे बनवले, गोठे बनवले. कोणी कुंभार असेल तर त्यांनी त्याची भट्टी लावली, कोणी लोहार असेल तर त्यांनी त्याची भट्टी लावली. असल्या सगळ्या गोष्टी झाल्या. ओके, एक जनरेशन गेली, काही लोकांची घरं मोडकळीला आली, काही लोकांची घरं जशाच तशी राहिली, पण हळूहळू पुढच्या 100-150 वर्षामध्ये ही सगळी जी घरं आहेत, ही सगळी घरं जी आहेत ही काय झाली,
हळूहळू मोडकळीला आली आणि मोडली गेली. आणि लोकांनी जेव्हा पुढचं घर बांधायचं म्हणलं तर आधीचं उरलं सुरलं घर जे आहे ते पाडून टाकलं. तुमच्यापैकी कोणी कधी असं घर बांधलेलं बघितलंय की आधी तिथं घर होतं पण त्याच्यानंतर नवीन घर बांधलं? तर तुम्ही बघा, आधीचं तोडलेलं जे घर आहे ते तिथेच दाबून टाकतात. शक्यतो मेजॉरिटी पार्ट, थोडा पार्ट बाहेर नेऊन टाकत असतील पण मेजॉरिटी पार्ट जो आहे हा तिथेच दाबल्या जात असतो. आलं लक्षात? ओके, सो त्यांच्या वंशजांनी पुढची जी घरं बनवली ती घरं जी आहेत ती या ढिगावरती बनवली. आलं लक्षात? ओके, हे जे मागचे घरं होते त्याच्यावरती. मग ही सुद्धा घरं काही 100, 200, 150 वर्षांमध्ये काय झाली, अशी जीर्ण झाली, पडली. त्यांच्या पुढच्या वंशजांनी त्याच्यावरती घरं बनवली. ओके, तोपर्यंत थोडं शहराचं एक्सपान्शन पण होण्याची आवश्यकता झाली होती. आलं लक्षात? ओके, येस, आहे की नाही? म्हणजे आता आजूबाजूची जंगलं अजून कापून तिथं सुद्धा काय करायला पाहिजे, घर बांधायला पाहिजे. बरोबर आहे की नाही? आलं लक्षात? ओके, हळूहळू ही घरं पण जुनी व्हायला लागली आणि जुनी झाल्यानंतर असं ते सुद्धा मातीमध्ये दाबली जाऊन पुढची जी घरं आहेत ही घरं त्याच्यावरती बांधली गेली. म्हणजे तुम्हाला लक्षात येतंय का? ओके, आजूबाजूच्या जंगलाची जी लेवल आहे त्या लेवलपेक्षा ही जी या गावाची जी लेवल आहे ही लेवल ऑटोमॅटिकली एक लेवल वरती चाललेली आहे. ऑटोमॅटिकली वरती चालली. गाव जे आहे हे गाव म्हणा, वस्ती म्हणा, तुम्हाला गाव नाही म्हणायचं तर वस्ती म्हणा, वस्ती जी आहे ती आजूबाजूच्या जमिनीपासून ऑटोमॅटिकली काय झालेली असते, थोडीशी वरती आलेली असते, आपोआप आलेली असते. जसं आता रस्ता बघा तुम्ही, रस्ता बनवला जात असतो, रस्ता जेव्हा खराब होतो तो आधीचा रस्ता काय उकरून टाकून काढून फेकत नाहीत, तिथे परत नवीन रस्ता बनवतात. त्याच रस्त्यावरती बनवतात, त्याच रस्त्याचा थोडासा भाग काढतात, उकरतात, खडबडीत करतात, त्याच्यामध्ये अजून काय मटेरियल भरायचं. आधीच्या रस्त्यापेक्षा नवीन रस्ता थोडासा उंच असतो, बाय डिफॉल्ट आहे. लक्षात? आधीच्या वस्तीपेक्षा नवीन वस्ती जी आहे, भविष्यातली वस्ती जी आहे ती हळूहळू हळूहळू वरती येत जाते. ओके, एक ना एक दिवस असा येईल कदाचित, ओके, कदाचित असंही येईल की वाराणसी सारखं शहर आहे, लोक अजूनही राहतच असतील. कदाचित असंही होईल की लोकांनी राहणं सोडून दिलं आणि मग त्याच्यानंतर आपला लेट्स से अनिकेत जो आहे हा अनिकेत आर्किओलॉजिस्ट बनून आला. ओके, दिस इज अनिकेत. सर अनिकेत एकदम स्मार्ट आहे सर, तुम्ही एवढा जाड्या काढू नका. ठीक आहे, दिस इज अनिकेत. अनिकेत जेव्हा आर्किओलॉजिस्ट बनून आला, आजूबाजूच्या जंगलामध्ये त्याला दिसतंय सगळं की यार सगळी जमीन सपाटे सपाटे, पण त्याला अचानकच लक्षात आलं की ह्या इथल्या पट्ट्यामध्ये अननॅचरली म्हणजे जॉग्राफिकली एक्सप्लेन न करता येण्यासारखा एक ढीग आहे. आलं लक्षात? जॉग्राफिकली एक्सप्लेन, मे बी ह्याच्यावरती पण गवत झाडं बिडं उगवलेलीच असतात, नाही अशातली गोष्ट नाही. लोकांनी राहून द्यायचं सोडलं की त्याच्यावरती गवत झाडं वगैरे उगवतात. आलं लक्षात? उगवलेलीच असतात, मोठी झाडं पण उगवलेली असू शकतात, असं काही नाही. आलं लक्षात? पण अनिकेतला लक्षात येतं की यार आजूबाजूच्या जमिनीपेक्षा ही जी जमीन आहे ही थोडीशी उंच आहे. आजूबाजूच्या परिसरापेक्षा हा जो परिसर आहे हा थोडासा उंच आहे. उत्तर भारतामध्ये असा जो ढीग असतो या ढिगाला म्हणतात टीला. ओके, आपण आपल्या परिसरामध्ये याला ढीगच म्हणूया. काय म्हणूया? ढीग. आलं लक्षात? आणि इंग्लिश मध्ये ह्याच्यासाठी शब्द आहे माउंड. ओके, आता तुम्ही मला सांगा, अनिकेत तर आर्किओलॉजिस्ट आहे पण त्यांनी आपली मदत मागितली आहे. तुम्ही मला सांगा की अनिकेतनी कुठे उत्खनन करायला पाहिजे, या दोन झाडांच्या मध्ये का तो जिथे उभा आहे त्या मातीच्या तिथे, का या दोन झाडांच्या मध्ये? आलं लक्षात? कुठे उत्खनन करायला पाहिजे अनिकेतनी? कारण तो आर्किओलॉजिस्ट आहे, त्याला जुनं शहर जुनी वस्ती शोधायची आहे. आलं लक्षात? ओके, तुम्ही मला सांगा अनिकेतनी कुठे उत्खनन करायला पाहिजे? ए, बी और सी? सर आता आम्हाला तर सगळंच माहिती आहे, आम्ही काय समय हो वगैरे केलंय ना आपण, आता सगळ्या जुन्या वस्त्या वगैरे माहिती आहेत आम्हाला. माहिती आहे इथे काय आहे, माणसांची वस्ती आहे, म्हणून त्यांनी बी ला उत्खनन करायला पाहिजे असं तर आम्ही म्हणणारच. बरोबर आहे की नाही? पण अनिकेतला कसं कळेल इथे करायचंय? कारण तो या प्रोफाईल कडे बघत राहतो जमिनीच्या. आलं लक्षात? ओके, या इथे जमीन जी आहे ती खाली आहे, या इथे जमीन जी आहे ती उंच आहे, परत या इथे जमीन जी आहे खाली आहे. तो अंदाज लावतो की रफली या परिसरामध्ये वस्ती राहिली असेल.
बरं नुसती याच परिसरात वस्ती राहिली असेल असं नाही, कधी कधी ढिगाचा आकार असा पण असतो. लक्षात घे, म्हणजे या इथे तुम्हाला सरळ सरळ दिसतं की इथे डेफिनेटली या इथे सगळ्यात आधी वस्ती झाली असणार आहे आणि या इथे पण वस्ती झाली असणार आहे. हळूहळू त्या वस्त्या मोठ्या मोठ्या होत गेल्या, मग त्याचा विस्तार होत गेला आणि हे जे आहे हे असा ढीग जो आहे तो तयार झाला. म्हणजे हा एक पॉइंट आणि हा एक पॉइंट असणार आहे जिथे उत्खनन केलं तर कदाचित त्याला ओल्डेस्ट भिंती, ओल्डेस्ट घरं, अशा सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या सापडतील. बरोबर आहे. म्हणून या इथे जो शब्द आलेला आहे टीला किंवा ढीग, हा जो शब्द आलाय हा जुन्या वसाहतींच्या अवशेषांना व्यापणारा जमिनीचा एक उंचवटा असतो. उंच भाग म्हणजे उंचवटा. ओके, हे टीले जे आहेत हे वेगवेगळ्या प्रकारचे असू शकतात. कसे असू शकतात? अनिकेतला विचारूया. अनिकेतने उत्खनन केलं एका टील्याचं. ओके, आणि त्याला काय सापडलं त्या टील्याच्या मध्ये? लक्षात. ओके, अनिकेतने बघितलं की सर जेव्हा मी या इथून खड्डा खोदायला सुरुवात केला होता, लक्षात, असा खड्डा खोदला. कधी कुठेपर्यंत खोदायचंय तुम्हाला ऑलरेडी कळालेलं आहे. ऑब्विसली या इथे खड्डा जर तो खोदायला लागला, लक्षात, तर हा खड्डा जो आहे तो या इथपर्यंत, या जमिनीच्या लेअर पर्यंत येतो. कारण इथली जमीन माहिती आहे ना त्याला, त्या लेअर पर्यंत येतो. त्याच्यात थोडंसं अजून आतमध्ये खोदून बघितलं जातं की बाबा अंडरग्राऊंड काय बनवलंय का या लोकांनी वगैरे. आलं लक्षात. आतमध्ये खोदून बघितलं तर पण कळतं की बाबा त्याच्यापेक्षा जास्त खोल जाण्याची आवश्यकता नाही. आलं लक्षात. ओके, थोडंसं अजून खोल जातील फार फार, तर त्याच्यापेक्षा जास्त खोल जाण्याची आवश्यकता नसते. सो अनिकेत काय करतो? अनिकेत जो आहे या टील्याला खोदून बघतो आणि खोदून बघितल्यानंतर त्याला लक्षात येते की या इथे अवशेष सापडायला लागलेत. मानव निर्मित गोष्टी सापडतायत. कुठे दागिना सापडतोय, कुठे मूर्ती सापडते, कुठे एखाद्या प्राण्याचं हाड सापडतंय, कुठे खापराचे भांडे सापडतायत. सगळं खोदून बघतोय. पण त्याला पूर्ण सगळ्या सापडलेल्या गोष्टींचा अभ्यास केल्यानंतर असं लक्षात येतं की अगदी टॉपला ज्या वस्तू सापडलेल्या आहेत त्या वस्तूपासून तर एकदम बॉटमला ज्या वस्तू सापडलेल्या आहेत त्या वस्तू सर्वच्या सर्व एकाच संस्कृतीच्या असतील तर त्याला एकल संस्कृतीचा उंचवटा किंवा एकल संस्कृतीचं ढीग असं म्हणता येईल. बरोबर आहे. काय म्हणता येईल त्याला? एकल संस्कृतीचा उंचवटा किंवा एकल संस्कृतीचं ढीग असं म्हणता येईल. आलं लक्षात. ओके, सो टीला जो आहे या टील्यामधला पहिला प्रकार जो आहे तो म्हणजे काय? तर तो आहे एकल संस्कृतीचा ढीग किंवा सिंगल कल्चर टीला. लक्षात. ओके, एकल संस्कृतीचे ढिगारे जे आहेत हे संपूर्णपणे एकाच संस्कृतीचं प्रतिनिधित्व करत असतात. त्याचं पूर्ण उत्खनन जरी करून टाकलं तरी तिथे दुसरी कोणती संस्कृती सापडत नाही. काही ढिगारे केवळ पेंटेड ग्रेवेअर म्हणजेच वेदिक काळ ज्याला आपण म्हणतो, पीजीडब्ल्यू कल्चर म्हणजे वेदिक काळ. आलं लक्षात. ओके, पेंटेड ग्रेवेअर याच संस्कृतीचे असतात, तिथे दुसरी कोणती संस्कृती झालेलीच नसते. तर काही ढिगारे जे आहेत ते फक्त सातवाहन काळाचीच माहिती देतात. आलं लक्षात. ओके, दुसऱ्या कोणत्या काळाची माहिती देत नाही. आलं लक्षात. ओके, मी जे उदाहरणं टाकलेत ते खरे उदाहरणं टाकलेले आहेत. आलं लक्षात. असे काही ढिगारे आहेत जिथे फक्त पीजीडब्ल्यू कल्चर सापडलेले आहे. असे काही ढिगारे आहेत जिथे फक्त सातवाहन काळ सापडलेले आहे. असे काही ढिगारे आहेत जिथे फक्त चाल्कोलिथिक कल्चर, ते सुद्धा त्याच्यातलं एखादं स्पेसिफिक चाल्कोलिथिक कल्चरच सापडलेलं आहे. उदाहरणार्थ माळवा. आलं लक्षात. असे काही ढिगारे आहेत जिथे मल्टिपल संस्कृती पण सापडल्यात का? येस, सापडल्यात. आलं लक्षात. ओके, मग त्याच्यामध्ये दुसरा प्रकार येतो. आलं लक्षात. तो म्हणजे प्रमुख संस्कृतीचे ढिगारे. आलं लक्षात. ओके, प्रमुख संस्कृतीचा ढिगारा म्हणजे काय? अनिकेत परत गेला उत्खनन, त्याला ते उत्खनन करताना असं लक्षात आलं की हा जो माउंड आहे या माउंड मध्ये मेजर काळासाठी एक संस्कृती राहिलेली, पण त्या संस्कृतीच्या आधी सुद्धा तिथे कोणती तरी दुसरी संस्कृती अस्तित्वात होती. आलं लक्षात. ओके, त्या संस्कृतीच्या आधी काय आहे? तिथे दुसरी कोणती तरी संस्कृती अस्तित्वात होती. पण या ढिगाऱ्याचा प्रामुख्याने अभ्यास केला तर ही एक संस्कृती प्रामुख्याने अभ्यासता येते. म्हणजे त्याला आपण म्हणताना काय म्हणूया की ही या ढिगाऱ्याच्या उत्खननामधून सापडणारी प्रमुख संस्कृती आहे. आलं लक्षात. ओके, मग दुय्यम संस्कृती एक असू शकते, दोन असू शकतात काही. आलं लक्षात. सो एक संस्कृती प्रबळ असते आणि दुसरी दुय्यम महत्वाची संस्कृती सुद्धा त्या ढिगाऱ्यामध्ये सापडते उत्खनन करत गेल्यानंतर. ऑब्विसली एका सर्टन लेअरच्या नंतरच सापडणारी. कधी उलट पण असू शकतं
की एखादा ढिगारा जो आहे तो खोदलेला आहे, आलं लक्षात ओके. येस, ठीक आहे. ह्याचं उत्खनन करत असताना वरती कोणती तरी दुसरीच संस्कृती सापडली टॉपला, आलं लक्षात ओके. आणि मग खालचा पूर्ण काळ जो आहे ही वेगळीच संस्कृती सापडलेली आहे. कधी कधी होतं ना की आधीच्या संस्कृतीवरती बाहेरचं कोणीतरी आक्रमण केलं तर तिथलं सगळा काळ बदलतो, आलं लक्षात ओके. ते आक्रमण लेटेस्ट काळात झालेलं असतं तर तिथे संस्कृती वेगळी दिसते इनिशियली, आणि मग त्याच्या खाली वेगळी संस्कृती दिसते, आलं लक्षात ओके. येस, समजतंय, लक्षामध्ये येते ओके. ही प्रमुख संस्कृती झाली खालची जी आहे ती, आणि वरची जी आहे ती सेकंडरी झाली, आलं लक्षात ओके. सो प्रमुख संस्कृतीचा ढिगारा म्हणजे एक कुठली तरी संस्कृतीचं डॉमिनन्स असतं, त्याचं भरपूर मटेरियल सापडत असतं उत्खनन करत असताना, पण बाकीच्या संस्कृतींचं मात्र तिथे काही डॉमिनन्स नसतं, बरोबर आहे, आलं लक्षात ओके. तिसरा प्रकार संस्कृतीचा, अनिकेत परत अजून एका ठिकाणी काय केला, उत्खननाला गेला. आता तिथे मात्र अनिकेतला नवीनच गोष्ट बघायला मिळाली. या भाऊ अनिकेतने कुठे जायचं ठरवलं, वाराणसी सारख्या शहरात जायचं ठरवलं. वाराणसी सारख्या शहरामध्ये उत्खनन करायला लागला. तर या भावाला तिथे उत्खनन करत असताना वरच्या फेज मध्ये काहीतरी वेगळी संस्कृती दिसली. मग त्याला लक्षात आलं की सर, या फेजच्या खाली वैदिक संस्कृती अस्तित्वात आहे, आलं लक्षात. मग त्याच्या खाली त्याला दिसलं की तिथे ताम्रपाषाण युगीन संस्कृती पण आहे, आणि त्याच्या पण खाली त्याला लक्षात आलं की सर, पार अश्मयुगीन माणसं सुद्धा इथे राहत होती. म्हणजे या एकाच ठिकाणी उत्खनन करत असताना त्याला अशा लेयर्स सापडलेल्या आहेत. आलं लक्षात ओके. अशा लेयर्स ज्या आहेत त्या सापडल्यात. कुठलीच एक डॉमिनंट म्हणता येईल असं नाही, सगळ्यांचा पुरेसं मटेरियल सापडलेलं आहे. मग त्याला असं म्हणलं जातं की इट इज मल्टी कल्चर माउंड. मल्टी कल्चर माउंड म्हणजे जिथे खूप बहुसंस्कृतीचे ढिगारे एका पाठोपाठ अनेक महत्वाच्या संस्कृतींचं प्रतिनिधित्व करतात. तिथे माणसाची वस्ती खूपच जास्त कालावधीसाठी राहत आलेली असते, आलं लक्षात ओके. येस, नुसतं एवढंच नाहीये तर अधूनमधून एकमेकांशी या संस्कृती ओव्हरलॅप सुद्धा होतात, आलं लक्षात. उत्खनन केलेल्या ढिगाऱ्याचा उपयोग सामग्रीचे सलग थर, संस्कृतीचे इतर पैलू समजून घेण्यासाठी केला जाऊ शकतो. ढिगाऱ्यांचे उभे किंवा आडवे उत्खनन करता येते. हे उभं किंवा आडवं उत्खनन काय सर? अनिकेत म्हणणारे मला का धरलंय यांनी, आलं लक्षात. एकतर रात्र झालीये, एकतर मी घरच्यांच्या समोर लेक्चर बघतोय, आलं लक्षात, तरी माझं नाव वारंवार घ्यायलेत सर, आलं लक्षात. अनिकेत झाला ना. आता तुम्हाला माहितीये मी एक्झाम्पल घेत असताना चॅटमध्ये सगळ्यात खाली ज्याचं नाव असतं त्याचं नाव एक्झाम्पल म्हणून घेत असतं, आलं लक्षात. आता आज आर्किओलॉजिस्ट अनिकेत झालाय तर अनिकेतलाच करावं लागेल, आलं लक्षात. आता झालं असं की अनिकेत तो बडा आदमी आहे ना, युनिव्हर्सिटीचा प्रोफेसर आहे, त्याला शोध लावायचा आहे कुठल्या संस्कृती राहतो, त्या पुस्तक लिहायचंय त्याला, आलं लक्षात ओके. सो अनिकेत जो आहे हा अनिकेत काय करतो, एखादा ढिगारा जे आहे, आलं लक्षात ओके, या ढिगाऱ्याच्या आतमध्ये त्याला लक्षात येतं की ह्याच्यामध्ये अख्खच्या अख्खं शहर जे आहेत ते काय आहे, गाडल्या गेलेलं आहे. साहजिक आहे, निसर्गाची किमया, आलं लक्षात ओके. येस, या अनिकेतकडे किती पैसे असतील त्या प्रमाणामध्ये तो काय करणार, उत्खनन करणार, आणि ज्या प्रमाणामध्ये पैसे असतील त्या प्रमाणामध्ये तो काय आहे, शोधून काढणार. तर हे जर त्यांनी एका व्हर्टिकल दिशेने उत्खनन केलं, एकच खड्डा खणला, पण तो खोल 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 खणत चाललाय, एकाच्या खाली एक एकाच्या खाली एक शोधत चाललेला आहे, आलं लक्षात. दॅट इज कॉल्ड एज उभं उत्खनन. उभ्या उत्खननाची खासियत काय आहे? उभ्या उत्खननाची खासियत ही आहे की पहिल्यांदा ज्या लेयरला काय सापडलं, त्याच्या खालच्या लेयरला काय सापडलं, त्याच्या खालच्या लेयरला काय सापडलं, म्हणजे कालानुक्रमे या ठिकाणी कोण राहत होतं हे अनिकेतला कळतं, बरोबर आहे. हे झालं उभं उत्खनन. पण तेच जर आडवं उत्खनन बघायचं असेल, आलं लक्षात ओके. आडवं उत्खनन म्हणजे काय, आलं लक्षात ओके. आडवं उत्खनन म्हणजे हाच जो माउंड आहे, या अख्ख्या माउंड वरती डायरेक्ट 100 जणांची फौज लावायची, आलं लक्षात ओके, आणि हे अख्खा माउंड उकरून काढायचं, अख्खा माउंड, आणि जुनं जे शहर होतं ते शहर पार उघडायचं, आलं लक्षात. म्हणजे ते उत्खनन दिसायला कसं दिसतं, असं शॅलो दिसतं, आणि त्याचं अख्खं शहरचं जे अस्तित्व आहे ते दिसायला लागतं. ह्याच्यामधून काय माहिती पडतं आपल्याला, ह्याच्यामधून आपल्याला कालानुक्रम माहिती पडत होता. ह्याच्यामधून मात्र एकाच विशिष्ट लेयरच्या कालावधीमध्ये माणसं कशी राहत होती हे कळतं. म्हणजे कुठल्या तरी टाइम फ्रेमच्या एका कुठल्या तरी फेजला ते काय करतात, ओपन करतात.
आता तुम्हाला असं वाटत असेल हे आडवं उत्खनन करायला पाहिजे, अख्खं शहर बघायला मिळेल वगैरे, पण नीट लक्षात घ्या, तुमच्या घरामध्ये घराच्या समोर समजा झाड लावायचं असेल, त्याच्यासाठी खड्डा खोदायचा असेल, लक्षात त्याच्यासाठी लेबर आणून लावले असतील, तर तो एक खड्डा खोदण्यासाठी एक लेबर रफली 1 दिवस लावतो, मोठा खड्डा खणायचा असेल तर. लक्षात ओके. आणि तो 1 दिवस लावलेला लेबर दिवसाला 700 रुपये घेतो. लक्षात. इथे जे उत्खनन आहे ते उत्खनन एवढं सोपं नाहीये की घेतली कोदळ खाप 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 खोदायला चालू केलं, तसा प्रकार नाहीये. इथे लिटरली ब्रशनी वाळू सरकवावी लागते किंवा ब्रशनी माती सरकवावी लागते. माती काय प्रत्येकच वेळी अशी सॉफ्ट असेल असं नाही, कठीण असेल तर मग ती उघडायची, म्हणजे कुदळी सारख्याच टूल्सनी उघडायची, पण ती छोटीशी कुदळ असते अशी, एवढूस उकरायचं आणि मग बाजूला सरकवायचं, ते पण सुपलीमध्ये भरायचं. ती माती जी आहे ती तिथे शेजारी कुठेतरी टेंट लावलेला असतो, त्या टेंट मधल्या चाळणीत नेऊन टाकायची, तिथं चाळायचं की बाबा त्या मातीत तर काही जात नाहीये ना. गेटिंग माय पॉइंट. प्रत्येक लेअरवरच्या मातीचं सॅम्पल रेकॉर्ड करून त्याचं, म्हणजे तो खड्डा खणणं, हा खड्डा खणणं काही सोपं काम नाहीये. मग अख्खच्या अख्खं गाव खोदणं हे तर डेफिनेटली सोपं काम नाही. आलं लक्षात. ओके. येस. बट असे 2 उत्खनन असू शकतात. असेल बजेट एखाद्या युनिव्हर्सिटीकडे, असेल बजेट एखाद्या प्रोफेसरकडे, असेल बजेट आर्किओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाकडे, तर मग ते एवढं उत्खनन करते. अख्खच्या अख्खं गाव उकरून काढणे. आलं लक्षात. ओके. येस. सो उभं उत्खनन जे आहे ह्याच्यामध्ये संस्कृतीचा कालखंडानुसार क्रम जो आहे तो आपल्याला माहिती पडत असतं. आलं लक्षात. ओके. बघा तुम्ही उभं उत्खनन केलं तर आधी कुठली संस्कृती, मग कुठली, मग कुठली, मग कुठली, हे जे आहे ते आपल्याला माहिती पडत जातं. पांडुरंग विठ्ठल. आलं लक्षात. ओके. येस. हे सामान्यतः साईटच्या एका विशिष्ट भागापुरतं मर्यादित असतं, तिथे उभं उत्खनन केलं जातं. बघा इव्हन अनिकेतनी सुद्धा उत्खनन केलं तर एवढ्याच पार्टमध्ये उभं उत्खनन केलं, अख्ख्या ठिकाणी उभं उत्खनन केलं का त्यांनी? नाही. आलं लक्षात. ओके. येस. आहे की नाही. बहुतेक साइट्स उभ्या खोदल्या गेल्यामुळे त्या भौतिक संस्कृतीचा एक चांगला कालानुक्रमिक क्रम जो आहे तो आपल्याला काय होत असतो, माहिती होत असतो, हे लक्षात घ्या. ओके. येस. त्याच्यानंतर येतं हॉरिझॉन्टल उत्खनन, किंवा ज्याला आपण आडवं उत्खनन म्हणूया, किंवा क्षैतिज. क्षैतिज म्हणजे हॉरिझॉन्टल, होरायझन जे आहे त्याला क्षितिज असं म्हणतात. लक्षात. हॉरिझॉन्टल म्हणजे आडवं, जमिनीला समांतर. लक्षात. असं उत्खनन, यात संपूर्ण किंवा त्याचा एक मोठा भाग म्हणून ढिगारा खोदण्याचा समावेश असतो. या पद्धतीमुळे उत्खननकर्त्याला विशिष्ट कालखंडातील साईट संस्कृतीची संपूर्ण कल्पना जी आहे ती मिळत असते, हे लक्षात घ्या. आलं लक्षात. ओके. येस. क्षैतिज उत्खनन जे आहे हे अत्यंत महाग असतं, ते संख्येने फारच कमी असल्यामुळे या उत्खननातून प्राचीन भारतीय इतिहासाच्या अनेक टप्प्यातील भौतिक जीवनाचे पूर्ण किंवा पुरेसं चित्र आपल्याला मिळत नाही, कारण सगळं खोदणं शक्य नाही, सगळं त्याच्यामधून शोधून काढणं शक्य नाही. आलं लक्षात. ओके. हा भाग जो आहे हा भाग समजून घ्या. इथपर्यंत माझ्यासोबत किती जण आलेत त्यांनी फुल स्टॉप टाका. येस. जे लोक माझ्यापर्यंत आता पोहोचले त्या लोकांनी फुल स्टॉप टाका. ठीक आहे. शिवानी साऊंड्स अलर्ट. शिवानीने पटकन फुल स्टॉप टाकला. ओके. तुमचे फुल स्टॉप येईपर्यंत मी माझ्या माईक मधला गुंता काढ. चला चला चला. शिवानी, अनिकेत, रवींद्र, प्रणिता, आशू आणि प्रांजल. ओके. सगळ्यांनी काय केलेलं आहे, रिप्लाय दिलेला आहे. इथपर्यंत आलोय. ओके. काय काय बघितलं आपण? सर आपण बघितलं की माउंट्स असतात, माउंट्सचे प्रकार असतात. पहिल्यांदा तर माउंट तयार कसा होतो हे समजून घेतलं. मग त्याच्यानंतर आपण बघितलं की त्या माउंट्स मध्ये काही प्रकार असतात, मोनोकल्चरल, पॉलिकल्चरल, डॉमिनंट कल्चरल असे प्रकार असतात. त्याच्यानंतर आपण एस्केवेशन जे आहे त्या एस्केवेशनच्या दिशेवरून 2 प्रकार पडतात,
व्हर्टिकल अँड हॉरिझॉन्टल हे वाले भाग जे आहेत ते आपण काय केले, समजून घेतले. राईट, आलं लक्षात? ओके, येस. आता थोडं पुढे जाऊया. उत्खनन केलेल्या त्या ढिगाऱ्यांच्या मध्ये सुद्धा प्राचीन अवशेष वेगवेगळ्या प्रमाणामध्ये जतन करण्यात आलेले असतात. आलं, डिपेंड करतं. आलं लक्षात? अनेक गोष्टी जमिनीच्या आतमध्ये समजा एखादा पदार्थ गाडला गेला आणि ती जमीन ओली जमीन असेल तर तो पदार्थ लवकर खराब होतो. मातीचं मडकं फॉर दॅट मॅटर बघा तुम्ही, जर एखाद्या ओल्या जमिनीमध्ये गाडला गेला असेल तर तो एवढी 1000 वर्ष टिकणार नाही, तो खराब होऊन जाईल लवकर. एखादं गांडूळ किंवा एखादं काय म्हणतात त्याला, जमिनीमध्ये राहणारे जे वेगवेगळे कीटक आहेत त्या मडक्याचा अगदी भुसा करून टाकतील. बरोबर आहे, आलं लक्षात? ओके, पण तेच मातीचं मडकं जर समजा एखाद्या वाळवंटासारख्या वाळूमध्ये जर गाडलं गेलं तर 1000 वर्षानंतर सुद्धा डिझाईनसह, चित्रांसह इंटॅक्ट सापडेल आपल्याला. त्याच्यावरती जर काही चित्र असतील तर त्या चित्रांसह इंटॅक्ट सापडेल. बरोबर आहे की नाही? आलं लक्षात? ओके, येस, आहे की नाही? कॅमेरा असा बंद झाला तर मी तुम्हाला इंटॅक्ट कसा दिसतो बघा. पांडुरंग विठ्ठल. आलं लक्षात? ओके, येस सर. सो उत्खनन केलेल्या त्या ढिगाऱ्यामध्ये सुद्धा प्राचीन अवशेष वेगवेगळ्या प्रमाणामध्ये काय झालेले असतात, जतन झालेले असतात. काही धातूचे अवशेष असतील तर जास्त चांगल्या परिस्थितीमध्ये सापडतील. जर धातू लोखंड वगैरे असेल तर मग तर ते गंजून गेलेले असणार. तांब असेल तर गंजून गेलेलं असणार. पण तेच तांब असेल जे तेलात बुडवून ठेवलेलं आहे, टिकून राहिलेलं असणार. पांडुरंगा. लाकूड असेल खराब होणार. आलं? खापर असेल तर परिस्थितीनुरूप खराब होणार. ओलं असेल तर खराब होईल, सुकलेला परिसर असेल तर नाही होणार. बरोबर आहे, आलं लक्षात? पश्चिम उत्तर प्रदेश, राजस्थान आणि वायव्य भागातील कोरड्या हवामानामध्ये पुरातन वस्तू खूप चांगल्या पद्धतीने जतन होतात. आलं लक्षात? दमट हवामानामध्ये, गंगेच्या मध्य मैदानी प्रदेशामध्ये, त्रिभुज प्रदेशामध्ये लोखंडी अवजारांना सुद्धा गंज बसलेला असतो आणि चिखलाची रचना शोधणं कठीण झालेलं असतं. गंगेच्या मैदानामध्ये केवळ जळालेल्या विटांच्या रचना, किंवा जळालेल्या म्हणायच्या ऐवजी भाजलेल्या म्हणायला पाहिजे. ओके, योग्य शब्द वापरा. लक्षात? ओके, सो भाजलेल्या विटांपासून जे बांधकाम केले ते, किंवा दगडी बांधकाम जे आहेत ते तेवढंच टिकलेलं आपल्याला सापडतं. सो कल्पना करा, गंगेच्या मैदानामध्ये सगळ्यात जास्त आपली संस्कृती विकसित झाली आहे, पण तिथे सुद्धा एकतर पहिल्यांदा जे खोदकाम आहे, आलं लक्षात? ओके, त्या खोदकामातून म्हणजे आपल्याला माहिती काढायची, कारण लेख ही सगळी माहिती सापडणार नाही. लिखाण नाही म्हणून तर खोदकामावरती डिपेंडंट राहायचं. खोदकाम केल्यानंतर सुद्धा वस्तू शाबूत सापडतील ह्याची खात्री नाही. आलं लक्षात? ओके, अशा अनेक वस्तू आहेत ज्या आपल्याला असं लक्षात येतं की खोदल्यानंतर लक्षात येतं की इथे लाकडाची कुठली तरी वस्तू होती बरं का, असं दिसतं. खोदकाम केल्यानंतर जाणवतं की लाकडाची, कारण लाकूड कुजल्यानंतर जो विशिष्ट प्रकारचा पदार्थ तयार होतो, आलं लक्षात, तो पदार्थ तिथे शिल्लक राहिलेला असतो. त्याच्यावरून लक्षात येतं की लाकडाचं काहीतरी होतं इथे. आलं लक्षात? पण ते आता पदार्थ माहिती नसल्यामुळे माहिती नाही. मग त्याच्या आकारावरून अंदाज बांधला जातो की हे कदाचित चाक होतं, किंवा हे कदाचित चाकाचा औत होतं. औत म्हणजे नांगर होतं. अशा अंदाजे गोष्टी ज्या आहेत त्या केल्या जातात. ठीक आहे, आलं लक्षात? ओके, येस सर, समजलं आम्हाला. सो दगडी संरचना चांगल्या प्रकारे संरक्षित आहेत हे लक्षात घ्या. भाजलेल्या विटा चांगल्या प्रकारे संरक्षित आहेत. बाकीचं सगळं, कच्च्या विटा असतील किंवा लाकडाचे पदार्थ असतील, लोखंडाचे पदार्थ असतील, तांब्याचे पदार्थ असतील, ते खराब झालेले आपल्याला बघतो. आलं लक्षात? ओके, येस. एस्केवेशन मधून, उत्खननामधून आपल्याला काय काय सापडलेलं आहे बघा. बलुचिस्तान मध्ये इसवी सन पूर्व 6000च्या सुमारास लोकांनी वसवलेली गावं सापडलेली आहेत. बलुचिस्तान मध्ये म्हणजे पाकिस्तान मधला एक परिसर आहे. हिंगलाज देवी वगैरेचे मंदिर तिकडच आहेत अजूनही. आलं लक्षात? ओके, येस. सो तो बलुचिस्तानचा पट्टा आहे. तिथे 6000 वर्षांच्या पूर्वी, इसवी सन पूर्व 6000 म्हणजे आत्ताचे 2025 वर्ष वेगळे, प्लस इसवी सनाच्या पाठीमागचे 6000 वेगळे, 8000 वर्षापूर्वी तिथं शहरं वसवलेली होती हे लक्षात घ्या. शहरं म्हणायचं गावं म्हणायला पाहिजे. शहरं हडप्पामध्ये होती. नागरी संस्कृती हडप्पाला म्हणतो आपण. आलं लक्षात? ओके, पण गावं जी आहेत ती तिकडे वसवलेली होती. इसवी सन पूर्व दुसऱ्या सहस्त्रकामध्ये, म्हणजे इसवी सन पूर्व 2000 म्हणजे आजचे 2025 वर्ष वेगळे आणि अजून त्याच्यात 2000 ऍड करायचे. इसपू म्हणलं की त्याच्यात 2000 ऍड करायचे. आजपासून
जवळपास 4000 वर्षापूर्वी गंगेच्या मैदानी प्रदेशामध्ये जी भौतिक संस्कृती विकसित झाली त्याचा सुद्धा उत्खननामधून आपल्याला माहिती मिळालेली. ज्या वसाहतींमध्ये लोक राहत होते त्या वसाहतींची रचना आपल्याला माहिती पडली आहे. मातीची भांडी जे ते वापरत होते ते आपल्याला बघायला मिळालेत. ते ज्या घरांमध्ये राहत होते ती घरं बघायला मिळाले. जे धान्य खात होते त्या धान्याचे अवशेष आपल्याला सापडले. त्यांनी वापरलेली साधनं, अवजारं ह्यांचा प्रकार आपल्याला माहिती पडलेला आहे. अशा अनेक गोष्टी सापडलेल्या आहेत ज्याच्यामधून आपल्याला त्या लोकांचं जीवन कसं होतं ह्याचा अंदाज लावणं सोपं झालेलं आहे. पण वन्स अगेन तो अंदाजच आहे. लक्षात, दक्षिण भारतातील काही लोक मृतांसह त्यांची अवजारं, शस्त्र, मातीची भांडी, इतर वस्तूंसह थडग्यांमध्ये पुरले गेले. लक्षात, सो दक्षिण भारतामध्ये माणसांना जे पुरलं जात असे, बरियल म्हणतात त्याला, आणि पुरल्यानंतर तिथे स्मारक बनवतात त्याला थडग म्हणतो आपण. लक्षात घे. मग असे जे थडगे असतील किंवा बरियल साइट्स असतील, या बरियल साइट्स मध्ये माणसालाच नुसतं पुरत नाहीत, कधी कधी त्या माणसासोबत त्या माणसाला आवश्यक असतील अशा काही वस्तू सुद्धा ठेवल्या जातात. ते धर्माच्या बेसिसवरती त्या माणसाच्या बद्दल असलेलं प्रेम, त्या माणसाची समाजामधली प्रतिष्ठा, अशा अनेक गोष्टींच्या बद्दल ते काय केलं जातं, ठरवलं जात असतं. हे लक्षात घ्या. लक्षात. ओके, येस. सो दक्षिण भारतातील काही लोक मृतांसह त्यांची अवजारं, शस्त्र, मातीची भांडी, इतर वस्तूंसह थडग्यांमध्ये पुरले गेले. त्यांना दगडांच्या मोठ्या तुकड्यांनी वेढलं गेलं. या रचनांना मेगालिथ म्हणतात. हे लक्षात घ्या. ओके, त्यांना खोदकून आपल्या लोहयुगापासून दख्खन मध्ये राहणारे लोक कसे जीवन जगतात हे कळतं. त्याला खोदून म्हणायला पाहिजे, खोदकून नाही, खोदून. ते जे बरियल साइट्स आहेत त्या बरियल साइट्सला खोदलं की एकतर तिथे माणसाचा सांगाडा सापडतो, त्याच्यावरूनही बऱ्याच गोष्टी कळतात की तो खात काय असावा, किती स्ट्रॉंग असावा, हाड कुठं झिजलेत त्याच्यावरून त्याचा दिनचर्या कशी असेल हे सुद्धा कळतं बरं का. लक्षात, तुमची दिनचर्या कशी आहे हे तुमच्या हाडांच्या रचनेवरून कळतं. काय बोलताय सर? येस. ओके, येस. म्हणजे इथपर्यंत शोधून काढलेलं आहे आपण की एक माणूस याला खायला मिळत नसे म्हणून तो, म्हणजे काय म्हणतात त्याला, झाडांचे साल काढून खात होता. अशा प्रकारचे पुरावे सापडलेले आहेत. लक्षात, एका माणसाला खूप लांबपर्यंत रोज चालावं लागत असलं पाहिजे ह्याचा पुरावा सापडलेला आहे त्याच्या हाडांवरून. ते सगळा अँथ्रोपोलॉजीचा पार्ट आहे, माणसांचे हाडं उकरणे वगैरे, पण आर्किओलॉजीचा पण पार्ट आहे. अँथ्रोपोलॉजी आणि आर्किओलॉजी ह्या ज्या गोष्टी आहेत या माध्यमातून ते इतिहासाला कनेक्ट होतं, हे लक्षात घ्या. ओके, येस सर. सो असे बरियल साइट्स मधून मग वस्तू ज्या सापडतात त्या वस्तूंवरून पण बरंच काही कळतं. लक्षात, मेलेल्या माणसाच्या अंगावरती जर भरपूर दागिने असतील तर कोणीतरी प्रतिष्ठित व्यक्ती मेला असावा. ओके, त्याच्यासोबत एवढे दागिने वगैरे पुरलेत म्हणजे तसं काहीतरी असेल. असं तारखा निश्चित करण्याच्या विविध पद्धती आणि इतर माहिती सुद्धा समजून घेऊया की एखादी वस्तू सापडली तर ती किती जुनी आहे हे पण समजायला पाहिजे ना. कारण खोदलं तर अगदी 2 वर्षापूर्वी मेलेल्या माणसाची हाडं सापडतील आणि 2000 वर्षापूर्वी मेलेल्या माणसाची हाडं सापडतील. एक्झॅक्टली कुठली हाडं जुनी आहेत आणि कुठली हाडं आत्ताची आहेत हे कळायला पाहिजे. नाहीतर 2 वर्षापूर्वीच्या माणसाला खोदून तुम्ही म्हणाल की त्या काळातले लोक सूट बूट घालत होते, असं थोडी नसतं. बरोबर आहे की नाही? हा लक्षात. ओके, येस सर. सो आपल्याला डेटिंग मेथड जे आहेत माहिती असल्या पाहिजे. ढिगाऱ्यांच्या आणि पदार्थांच्या तारखा वेगवेगळ्या पद्धतीने निश्चित करता येतात. त्याच्यापैकी एक खूप प्रॉमिनंट पद्धत आहे, त्याला म्हणतात रेडिओ कार्बन डेटिंग. रेडिओ कार्बन डेटिंग किंवा कार्बन 14 डेटिंग किंवा C14 डेटिंग हा एक किरणोत्सर्गी कार्बन आहे जो सर्व सजीवांच्या मध्ये असतो, कारण निसर्गातच असतो बाय डिफॉल्ट. सर्व किरणोत्सर्गी पदार्थांप्रमाणे त्याचा एक समान दराने क्षय होतो. नीट लक्षात घ्या, माझ्याकडे बघा. लक्षात. ओके, निसर्गामध्ये टोटल कार्बन एवढं असेल. लक्षात. ओके, तर या टोटल कार्बन पैकी C14 चा एक आणि C12 चा एक असा एक फिक्स रेशो आहे. ओके, वनस्पती रोज कार्बन डायऑक्साईड घेतात, रोज ऑक्सिजन बाहेर सोडतात. या संपूर्ण प्रक्रियेमध्ये कार्बन डायऑक्साईड केमिकल पद्धतीने घेत आहेत ना ते. लक्षात. त्याच्यामुळे जी वनस्पती जिवंत असेल त्या वनस्पतीच्या आतमध्ये सुद्धा हा रेशो जशास तसा असतो. लक्षात. ओके, हा जो रेशो आहे तो काय असतो, जशास तसा असतो जिवंत वनस्पतीच्या मध्ये. पण जर ती वनस्पती मेली की मग हा कार्बन 12 जशास तसा राहतो. लक्षात. ओके, आणि हा कार्बन 14 जो आहे
आलं लक्षात? ओके, येस. हा कार्बन 12 आणि हा कार्बन 14. आलं लक्षात? कार्बन 14 जो आहे तो मात्र हळूहळू हळूहळू काय व्हायला लागतो? रिड्यूस व्हायला लागतो. आलं लक्षात? ओके, हळूहळू त्याची अमाऊंट जी आहे ती काय व्हायला लागते? कमी व्हायला लागते. किती कार्बन 14 होता आधी, हे कार्बन 12 किती आहे त्याच्यावरून कळतं. एवढं कार्बन 12 आहे तर एवढं कार्बन 14 असायला पाहिजे. आलं लक्षात? ओके, येस. मग किती कार्बन 14 होता हे कळालं की त्याच्यातला किती कार्बन 14 गेला आहे हे लक्षात येतं. कार्बन 14 ची जी हाफ लाईफ आहे ती रफली 5450 वर्षाच्या आसपास आहे. एक्झॅक्ट माहिती आहे 5447, 87 असं वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळं लिहिलेलं आहे. आलं लक्षात? ओके, पण एक्झॅक्ट हाफ लाईफ माहिती आहे. त्याच्यामुळे जर निम्मच कार्बन शिल्लक असेल, आलं लक्षात? ओके, निम्मच कार्बन शिल्लक असेल तर समजून घ्यायचं की जे काही लाकडाचा तुकडा सापडलाय तो एवढा जुना आहे. सर ठीक आहे, वनस्पतींच्या बाबतीत आम्हाला कळालं, पण माणसांच्या बाबतीत, माणसांच्या शरीरामध्ये कार्बन कुठून येतो? माणसं वनस्पती खातात किंवा प्राणी खातात. तर वनस्पती, जिवंत वनस्पतींच्या मध्ये जर ह्या रेशोमध्ये कार्बन राहत असेल तर रफली याच रेशोमध्ये माणसांच्या मध्ये पण कार्बन राहतं. आलं लक्षात? प्राण्यांच्या मध्ये पण याच रेशोमध्ये कार्बन राहतं. सो माणसांचे, प्राण्यांचे अवशेष, त्यांचे हाडं वगैरे सापडले तर तिथे सुद्धा तोच रेशो जो आहे तो तपासला जातो की जेवढा कार्बन 12 आहे त्याच्या तुलनेमध्ये किती कार्बन 14 शिल्लक आहे, आणि जेवढा शिल्लक राहिलाय त्याच्यावरून शोधून काढलं जातं की किती डिके झालाय. किती डिके झालाय त्याच्यावरून लक्षात येतं की कार्बन 14च्या वरून एज किती होतं. आलं लक्षात? ओके, येस सर, समजलं आम्हाला. सो जेव्हा एखादी वस्तू जिवंत असते, जेव्हा एखादी वस्तू जिवंत असते तेव्हा हवा आणि अन्नाच्या द्वारे C14चं शोषण करून C14च्या क्षयाची प्रक्रिया जी आहे ही निष्प्रभ होते. म्हणजे C14 क्षय जरी होत राहिलं तरी तो निसर्गामधून C14 घेत राहतो. तुम्ही म्हणाल सर मग जिवंत वनस्पतींच्या मध्ये ह्याचा डिके होत नाही का? होतो, पण जिवंत वनस्पतींच्या मध्ये परत नवीन वातावरणातला कार्बन 14 आणि कार्बन 12 सातत्याने ऍब्झॉर्ब होत राहतो ना, तर हा रेशो जो आहे हा रेशो टिकून राहतो जे जिवंत असतात त्यांच्यामध्ये. मेल्यानंतर मात्र आता कार्बन 14 घेता येत नाही, कारण फोटोसिंथेसिस करता येत नाही मेल्यानंतर, किंवा अन्न खाता येत नाही, मग मात्र त्याचा डिके होत असेल तरी ते भरून काढता येत नसतं. तेव्हा तथापि एखादी वस्तू जिवंत राहणं थांबवते, म्हणजेच काय, मरते सोप्या भाषेमध्ये. आलं लक्षात? तेव्हा त्याची C14ची सामग्री एक समान दराने क्षय होत राहते, परंतु हवा आणि अन्नामधून नवीन C14 मात्र काही येत नाही. एखाद्या प्राचीन वस्तूमध्ये C14 सामग्रीचं कितपत नुकसान झालेलं आहे, C14 सामग्रीचं कितपत क्षय झालेलं आहे, त्याच्यावरून आपल्याला त्या सामग्रीचं, त्या पदार्थाचं, त्या वस्तूचं वय जे आहे ते तपासता येतं. ह्याला कार्बन 14 मेथड म्हणतात. आलं लक्षात? घे, असं ज्ञात आहे की कार्बन 14चं अर्ध आयुष्य, आता इथे बघा 5568 असं लिहिलंय. आलं लक्षात? आपण 5500च्या आसपास आहे असं जरी लक्षात ठेवलं तरी चालतं. आलं लक्षात? घे, 5568 हे एवढं वय म्हणजे काय? आलं लक्षात? घे, समजा एखाद्या पदार्थामध्ये एवढा कार्बन 14 असेल, आलं लक्षात, तर 5568 मध्ये एवढा कार्बन 14 जो आहे तो काय होतो? डिके होतो. त्याच्या पुढच्या 5568 वर्षांमध्ये एवढा कार्बन अजून डिके होतो. त्याच्या पुढच्या 5568 वर्षांमध्ये अजून अर्धा कार्बन डिके होतो, आणि त्याच्या पुढच्या 5500 वर्षांमध्ये अजून अर्धा, त्याच्या पुढच्या अजून अर्धा, असं एव्हरी टाइम किती शिल्लक राहिलेला आहे त्याच्यावरून ते 5568. जर मी तुम्हाला सांगतो निम्म शिल्लक आहे तर समजायचं 5568 वर्ष जुनं आहे, पण 25% शिल्लक आहे तर सरळ सरळ समजून जायचं की वरचा डिके जो आहे हा 5568 वर्षांचा, आणि खालचा डिके जो आहे तो पण 5568 वर्षाचा. म्हणजे रफली किती झाले? 11,000, 12,000 काहीतरी येतं. आलं लक्षात? 12,036 वर्ष. आलं लक्षात? की 12,036 वर्षाचं डिके झालं की 25% कार्बन 14 शिल्लक राहणार. अजून समजा त्याच्यातले अजून निम्म गेलं, 12.5% अजून गेलं, म्हणजे फक्त 12.5% शिल्लक आहे आता, तर त्याच्यात अजून 5568 ऍड होणार. हाफ लाईफचा अर्थच हा असतो. आलं लक्षात? ओके, हाफ लाईफचा अर्थ काय असतो की त्याला अर्ध व्हायला किती वेळ लागतो. आलं लक्षात? ओके, येस सर. परंतु 70,000 वर्षापेक्षा जुन्या कोणत्याही पुरातन कालखंडाचा काळ या पद्धतीने सांगता येत नाही, कारण 70,000 वर्षाच्या नंतर कार्बन 14 जे आहे ते ऑलमोस्ट नगण्य शिल्लक राहतं, एकदम नगण्य. तुम्ही करत या टक्के 100 एवढं घ्यायचं
आणि त्याला कमी 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 करत आणायचं. तुम्हाला लक्षात येईल की अगदी 0. काही पर्सेंटच कार्बन शिल्लक राहतो. लक्षात. मग त्याच्या बेसिसवरती त्याच्या पुढच्याला नाही तपासता येत. मग त्याच्यानंतर 70,000 वर्षापेक्षा जुनी जर एखादी गोष्ट असेल तर तिथं कार्बन 14 काम करणार नाही. मग त्याच्यासाठी वेगळी काहीतरी डेटिंग मेथड आपल्याला शोधावी लागेल. हवामान आणि वनस्पतींचा इतिहास वनस्पतींच्या अवशेषांच्या तपासणीद्वारे आणि विशेषतः परागकणांच्या विश्लेषणाद्वारे आपल्याला तपासता येतो. लक्षात. ओके. तुम्ही म्हणाल सर एखाद्या ठिकाणी 70,000 वर्षापेक्षा जास्त असेल तर ऑब्व्हियसली त्याच्या दुसऱ्या मेथड्स आहेत. ओके. फक्त कार्बन डेटिंग एवढीच मेथड नाहीये, अजून पण दुसरे किरणोत्सारी पदार्थ आहेत, त्यांची पण डेटिंग जी आहे ती आपण करत असतो, हे लक्षात घ्या. ठीक आहे. आलं लक्षात. ओके. येस सर. या आधारावर असं सुचवलं जातं की राजस्थान आणि काश्मीरमध्ये इसवी सन पूर्व 7,000 आणि 6,000च्या सुमारास शेती जी आहे ती केली जात असावी राजस्थानमध्ये. त्याच्यावरून त्यांनी सुचवलं. त्याच्याही पेक्षा पुढे जाऊन मी तुम्हाला सांगतो, लोणार सरोवर आहे ना, लोणार म्हणतो सॉरी, राजस्थानमध्ये सरोवर आहे. आलं लक्षात. ओके. किती जणांना राजस्थान मधल्या सरोवराचं नाव माहितीये? खाऱ्या पाण्याचंच आहे ते, पण सांबर नावाचं सरोवर आहे. आलं लक्षात. ओके. आपल्या महाराष्ट्रात होणार आहे तसंच सेम टू सेम, पण हे वेगळं आहे. राजस्थान मधलं जे सांबर सरोवर आहे हे खरं तर तिथे तेथीच समुद्र नावाचा जो समुद्र होता त्याचा उरलेला पार्ट येतो. हे सांबर सरोवर जे आहे, या सांबर सरोवरामध्ये राजस्थानमध्ये जेव्हा पण पाऊस पडतो तर ते पाऊस जे आहे ते येते. कॅमेरा बंद झाला असेल तर होईल चालू, काळजी करू नका. माय कॅमेरा इज बिकमिंग ओव्हरवेल्म्ड आहे की नाही? पांडुरंग. आलं लक्षात. ओके. येस. सो 7,000 किंवा त्या सांबर सरोवर जो आहे, या सांबर सरोवराच्या मध्ये आजूबाजूला जेव्हा पण पाऊस पडतो तर पावसाचं पाणी वाहून त्या सरोवरामध्ये येतं. त्या पाण्यासोबत गाळ वाहून येतो आणि तो गाळ सरोवराच्या बॉटमला जाऊन बसतो. ते जे तळाशी जो गाळ बसलेला आहे त्या गाळाचं सुद्धा आर्किओलॉजिस्ट लोकांनी पाण्याच्या खाली जाऊन उत्खनन केलेलं आहे. आणि ते उत्खनन करून त्यांना लक्षात आलं की ठीक आहे, माती ज्या पद्धतीने वाहून आलेली आहे, नैसर्गिक माती वाहून आली तर गोष्ट वेगळी आहे, पण नांगरणी केल्यानंतर जी माती वाहून येते ती माती दिसते या लेअरला. लक्षात घे. म्हणजे त्यांनी त्या लेअरचा अभ्यास केला, सांबर सरोवरामध्ये किती खोल गेलेली आहे ती लेअर. त्याच्यावरून त्यांनी अंदाज लावला की रफली या लेअरला माणसाने शेती सुरू केली असावी. तुम्ही लक्षात घ्या, डायरेक्टली शेतीचा अवशेष सापडलेला नाही. शेतीचा अवशेष जरी सापडला तरी तिथे कधीपासून शेती होते हे कसं शोधणार? नाहीये तसं काही. मग त्या सांबर सरोवराच्या आतमध्ये असे जे हे सरोवर असेल, या सरोवराच्या आतमध्ये जे काही थर आहेत, आणि असे थोडे नाही आहेत, हजारो थर आहेत असे. लक्षात घे. सांबर सरोवर वर्षाच्या एका सर्टन मोमेंटला भरपूर वाळून जातं, तेव्हा बराचसा पार्ट एक्सपोज होतो. ओके. आपला अनिकेत तिथे गेला आणि अनिकेतनी तिथे जाऊन असं उत्खनन करून बघितलेलं आहे. त्याला असं लक्षात आलं की या लेअरच्या खाली असं शेती केलेल्याचं काही गाळ वाहून आलेला दिसत नाही, पण या लेअरच्या वरती मात्र गाळ वाहून आलेला दिसतोय. ह्याचा अर्थ या लेअरच्या पासून, ही लेअर ज्या वर्षी आली तेव्हापासून काय झालेलं आहे, शेती सुरू झाली. मग या लेअरचं वय शोधून काढले आणि मग ते वय सापडलं तर आपल्याला लक्षात येतं की राजस्थानमध्ये साधारणपणे इसवी सन पूर्व 7,000 आणि काश्मीरमध्ये इसवी सन पूर्व 6,000 वर्षांपासून शेती जी आहे ती केली जाते. काश्मीरमध्ये पण असंच सरोवर आहे, वुलर नावाचं. अरे खरंच की सर, तुम्ही बघा म्हणजे इतिहासकार किती माहिती काढतात वेगवेगळ्या पद्धतीने. अजून तर तुमचं पहिलंच लेक्चर आहे, अगदी रिलॅक्स ठेवायचंय मला तुम्हाला. पहिल्या लेक्चरला फार लोड नाही द्यायचंय. आलं लक्षात? ओके. येस सर, समजलं आम्हाला की असं आहे की नाही? ओके. सो हा सगळा भाग जो आहे, हा भाग तुम्हाला काय आहे बघायला मिळतो हे लक्षात घ्या. ठीक आहे. धातूच्या कलाकृतींचं स्वरूप, घटक यांचं शास्त्रीय पद्धतीने विश्लेषण केलं जातं आणि परिणामी ज्या खाणींमधून धातू प्राप्त केले गेले त्या खाणी आणि धातू तंत्रज्ञानाच्या विकासातले टप्पे सुद्धा ओळखता येतात. आता हे काय, समजा तुम्हाला एखादा धातूचा काहीतरी पदार्थ सापडला, लक्षात की येस तांब्याचा पदार्थ आहे गृहीत धरूया. मग ह्याच्यातलं थोडंसं तांब घेतात, लक्षात घे. ह्याच्यातलं काय करतात, थोडंसं तांब जे आहे ते घेतात, लक्षात घे. त्याला लॅबोरेटरीमध्ये तपासतात, त्याच्यामध्ये लक्षात येतं की हे जे आहे, हे जे तांब आहे हे रफली 99.999% शुद्ध आहे. अयो, मग
0.001% जी अशुद्धी आहे ती नेमकी काय आहे? मग बऱ्याच वेळा तांब्यामध्ये जी अशुद्धी असते ती कोणती असते? सर्वसाधारणपणे झिंक असतं किंवा सल्फर असतो. सल्फरची अशुद्धी फार काळ टिकत नाही तांब्यामध्ये. ओके, चांदी असते. आलं लक्षात? ओके, येस, कधी कधी सोन्याची पण अशुद्धी असते, एयू. आलं लक्षात? ओके, या सगळ्या ज्या अशुद्धी आहेत त्याच्यावरून आपल्याला लक्षात. आता समजा ही एक विशिष्ट खाण आहे, या खाणीमधून जर तांबा आलेला असेल तर त्याच्यामध्ये बाय डिफॉल्ट झिंकची अशुद्धी असते, कारण त्या प्रदेशात झिंक आहे, तांबा आणि झिंक मिक्स आहे. आलं लक्षात? ही दुसरी विशिष्ट खाण आहे, त्या खाणीमधून समजा तांब्याचा पदार्थ आलेला असेल, तिथे चांदीची अशुद्धी असते. जर तुम्हाला हा जो पदार्थ सापडलेला आहे त्याच्यात चांदीची अशुद्धी सापडली तर समजून घ्यायचं की त्या परिसरामध्ये तांब जे आहे ते या खाणीमधून आलेलं आहे. ह्याच्यावरून आपण शोधून काढलंय की हडप्पा संस्कृती जी आहे, या हडप्पा संस्कृतीच्या मध्ये जे तांब किंवा पितळ आपल्याला सापडलेलं आहे, ते तांब किंवा ते पितळ मिळवण्यासाठी कुठून कुठून मटेरियल आलेलं आहे. म्हणजे राजस्थानच्या खाणीमधून तांब आलंय, ओके, अफगाणिस्तान आणि इराणच्या खाणींमधून झिंक आलेलं आहे, हे शोधून काढलं शास्त्रज्ञांनी. काय हडप्पाच्या लोकांनी लिहून नाही ठेवलंय कुठे, आलं लक्षात, की आम्ही तिकडून झिंक मागवायचो, आम्ही इकडून झिंक मागवायचो, असं लिहून नाही ठेवलंय. त्या पदार्थांचं केमिकल अनालिसिस करून शोधून काढलेलं आहे की अच्छा, ह्याच्यात जे झिंक दिसतंय ना ते तिकडचं आहे. आलं, ह्याच्यात जे झिंक दिसतंय ते तिकडचं आहे, ह्याच्यात जे तांब दिसतंय ते इथलंय, राजस्थानमध्ये आहर, गिलुंड, गणेश्वर इथलंय. आलं लक्षात? ओके, म्हणजे तुम्ही बघा इतिहास रिबिल्ड करण्यासाठी काय काय करावं लागतंय. आलं लक्षात? प्राण्यांच्या हाडाच्या तपासणीवरून हे दिसून येतं की प्राणी पाळीव होते की नाही, का जंगली होते, त्यांना कोणत्या उपयोगामध्ये ठेवलं गेलं हे सुद्धा आपल्याला लक्षात येतं. प्राणी कशासाठी ठेवले गेले आता मला काही सांगायची आवश्यकता नाहीये, पण ज्या प्राण्यांना खाण्यासाठी मारलं त्या प्राण्यांची हाडं जर सापडली तर त्याच्यावरती कापलेल्याचे सरळ सरळ खुणा दिसतात की माणसांनी कापलंय या प्राण्यांना. आलं लक्षात? ओके, त्याच्या हाडांवरती खुणा दिसतात कापलेल्या. भले हाड कट झालं असेल तर कट झालेलं दिसतं, कट झालेलं नसेल तर स्क्रॅच मार्क्स दिसतात ना. आलं लक्षात? ओके, चाकूचे स्क्रॅच मार्क्स दिसायला पाहिजे असं नाही, दातांचे पण स्क्रॅच मार्क्स असतातच की. गेटिंग माय पॉइंट? येस और नो? ठीक आहे. दोन सेकंद थांबा मुलांना. ठीक आहे, येते लक्षामध्ये? येस सर. सर अशा अनेक गोष्टी आहेत. त्याच्यानंतर दुसरं येतं जिओलॉजिकल आणि बायोलॉजिकल स्टडीज. त्या प्रदेशामध्ये जे भौगोलिक बदल झालेले आहेत, अनेक बदल असू शकतात, पूर येऊन गेलाय, आलं लक्षात की त्या परिसरामध्ये लेट्स से, आता भारतात तसं काही झालेलं नाही पण जगभरात झालेलं आहे. नेमकं आपल्या ऑप्शनलच्या सिलेबसला फक्त आणि फक्त एन्शंट इंडियाच आहे. आलं लक्षात? ओके, येस, आहे की नाही? म्हणजे एन्शंट इंडिया, इंडियन हिस्ट्री, एन्शंट, मेडिवल, मॉडर्न, पोस्ट इंडिपेंडंट अशी हिस्ट्री आहे. आलं लक्षात? ओके, येस, आहे की नाही? सो हा सगळा भाग जो आहे, हा सगळा भाग, आता त्याच्यामध्ये बाहेर जगभरामध्ये दुसऱ्या ठिकाणी असं झालेलं आहे की तिथे ज्वालामुखी वगैरे पण येऊन गेलेले आहे. आलं लक्षात? ओके, असं झालेलं आहे. ओके, एक सेकंद थांबा. आलं लक्षात? ओके, येस, आहे की नाही सर? समजते आम्हाला आणि लक्षामध्ये पण येते की असा सगळा प्रकार जो आहे तो होतो. ओके, येस. मग आता जे ते बदल झाले असतील, पूर येऊन गेलेला आहे, ज्वालामुखी येऊन गेलेला आहे, आलं लक्षात, वणवा लागलेला आहे, नदीनी मार्ग बदललेला आहे, ओके, हिमस्खलन झालेलं आहे, अशा अनेक गोष्टी असतात. त्या गोष्टींचा अभ्यास करून सुद्धा आपल्याला बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत त्या काय आहेत लक्षात येत असतात. भूवैज्ञानिक अभ्यासातून मृदा, खडक इत्यादींच्या इतिहासाची कल्पना येण्यासाठी प्रागैतिहासिक काळाचा समग्र अभ्यास करण्याची कल्पना मिळते.
काय झालं कसं झालं हे लक्षात येतं. वनस्पती प्राण्यांच्या जगाचा इतिहास सुद्धा आपल्याला हेल्प होतो. लक्षात. बायोलॉजिकल स्टडीज प्रोव्हाइड द हिस्ट्री ऑफ वर्ल्ड ऑफ प्लांट्स अँड अॅनिमल्स. म्हणजे मी तुम्हाला सांगतो, तुम्हाला वनस्पतींचा अभ्यास करून हे शोधून काढता येतं की एखाद्या कालावधीमध्ये दुष्काळ पडला होता का नाही. वनस्पती जर मोठ्या मोठ्या ज्या वनस्पती असतात त्यांचा जो ट्रंक असतो तो जर कापला तर त्याच्यामध्ये रिंग्स असतात. सगळ्यांना माहिती आहे की त्या रिंग्स ज्या आहेत त्या वर्षाच्या रिंग्स असतात. दरवर्षी एक नवीन रिंग तयार होते. आलं लक्षात. त्या रिंगची जी थिकनेस आहे ती थिकनेस त्या झाडाला किती पाणी मिळालं आणि किती पाऊस झालं ह्याच्यावरती डिपेंडंट असते. आलं लक्षात. जर पाऊस खूप कमी झाला असेल तर ती थिकनेस खूप कमी असते. आलं लक्षात. पाऊस खूप जास्त आणि चांगल्या पद्धतीने झाला असेल तर ती थिकनेस जास्त असते. त्याच्याही पुढे थिकनेस जास्त किंवा कमी ह्याच्यासोबत डेन्सिटीचा पण मॅटर असतो. त्या रिंग मधला जर एक पीस काढला त्याची डेन्सिटी मोजली, दुसऱ्या रिंग मधला पीस काढला त्याची डेन्सिटी मोजली, तर त्याच्यावरून हे पण लक्षात येतं की त्या झाडाला त्या वर्षी कितपत म्हणजे असं मातीचा गाळ वगैरे सगळं मिळालं होतं. त्याच्यावरून हे पण लक्षात येतं की पूर आला होता का नव्हता आला. म्हणजे तुम्ही लक्षात घ्या, नुसता वनस्पतीचा अभ्यास करून सुद्धा आपल्याला त्या काळामधलं हवामान शोधून काढता येतं. हवेत किती ऑक्सिजन होतं, हवेत किती कार्बन डायऑक्साईड होतं, असल्या गोष्टी तपासता येतात. आलं लक्षात. ओके सर, आपल्याला हिस्ट्री ऑप्शनल मध्ये असलं सगळं तपासायचं काही तपासायचं नाही. आलं लक्षात. फक्त जेव्हा आपल्याला लिखित इतिहास माहिती नसतो तेव्हा आपण इतिहास कसा तयार करतो हे आपण शिकून घ्यायचा प्रयत्न करतोय. एका बाजूला माती, वनस्पती, प्राणी, दुसरीकडे मानव ह्यांच्यामध्ये सतत होत असलेली परस्पर संवादाची कल्पना केल्याशिवाय मानवी इतिहास समजला जाऊ शकत नाही. आपण जेव्हा अभ्यास करत असतो, अभ्यास करत असताना आपल्याला ऑप्शनल जो असतो हा ऑप्शनल खूपच योग्य पद्धतीने निवडावा लागतो. आलं लक्षात. ओके येस. हिस्ट्री ऑप्शनल जो आहे याचा सगळ्यात मोठा फायदा काय वाटतो माहितीये का मला. आलं लक्षात. ओके हिस्ट्री ऑप्शनलचा सगळ्यात मोठा फायदा आहे इट हॅज अ कम्प्लीट ओव्हरलॅप विथ जीएस. म्हणजे कसं काय, पेपर 1 मध्ये हिस्ट्री ऑप्शनल मध्ये काय आहे, एन्शंट इंडिया आहे, मेडिवल इंडिया आहे. संपला पेपर 1. ओके संपला पेपर 1. एन्शंट इंडिया, मेडिवल इंडिया. काय बोलताय सर, जगा एन्शंट वर्ल्डचा अभ्यास नाहीये. ओके एन्शंट वर्ल्डचा अभ्यास नाही. युरोपचा एन्शंट काळाचा अभ्यास तुम्हाला करायचा नाही. चीनच्या एन्शंट काळाचा अभ्यास तुम्हाला करायचा नाही. आलं लक्षात. ओके येस. पेपर 2 मध्ये काय आहे सर, पेपर 2 मध्ये मॉडर्न इंडिया नावाचं एक कंपोनेंट आहे आणि वर्ल्ड हिस्ट्री नावाचं कंपोनेंट आहे. संपला पेपर 2. आलं लक्षात. ओके येस. तेच जर जीएस मध्ये तुम्ही जर बघितलं तर जीएस मध्ये काय काय येतं. जीएस मध्ये प्रिलिम साठी आपण एन्शंट इंडियाचा अभ्यास करतो, मेडिवल इंडियाचा अभ्यास करतो. त्याच्यानंतर प्रिलिम्स आणि मेन साठी मॉडर्न इंडियाचा अभ्यास करतो, वर्ल्ड हिस्ट्रीचा अभ्यास करतो, पोस्ट इंडिपेंडंट इंडियाचा अभ्यास करतो. आलं लक्षात. म्हणजे तुम्हाला लक्षात येतंय का, इथे जे तुम्ही शिकता आहात ते ऑलरेडी इथे जशास तसं आहे. फक्त फरक एवढा आहे की इथे जरा डिटेल्स कमी असतात, इथे जरा डिटेल्स जास्त असतात. बस एवढाच फरक आहे. आलं लक्षात. ओके आता राईट नाव आपण एन्शंट इंडिया शिकतोय. या एन्शंट इंडिया मधलं पहिलं चॅप्टर आहे सोर्सेस ऑफ हिस्ट्री नावाचं. आलं लक्षात. सोर्सेस ऑफ हिस्ट्री वरती आपल्या हिस्ट्री ऑप्शनलला पण प्रश्न येऊन गेलेला आहे आणि जीएस ला पण सोर्सेस ऑफ हिस्ट्री वरती प्रश्न येऊन गेलेला आहे युपीएससी ला. तुम्ही जर एनसीआरटी वाचत असाल आर एस शर्मा वगैरे तर आर एस शर्माचं पहिलंच चॅप्टर हेच आहे, सोर्सेस ऑफ हिस्ट्री. येतंय लक्षामध्ये. आलं लक्षात. सर तुम्ही अचानकच हे का आम्हाला सांगायला लागलात, कारण तुम्हाला असं नको वाटायला की आपल्याला काय असला अभ्यास करायचा आहे का, झाडं कापायची आहेत का, किंवा तांब्याचं अनालिसिस करायला लावतील का. तसलं काही नाहीये. तुम्हाला प्रश्न येणार परीक्षेमध्ये की प्राचीन भारतामध्ये इतिहासाची माहिती मिळवण्यासाठी कोणकोणते स्रोत वापरले जातात. मग तुम्हाला डायरेक्टली लिहायचंय की लिखित स्रोत आणि अलिखित स्रोत असं वर्गीकरण आहे. लिखित स्रोतामध्ये ह्या गोष्टी येतात, अलिखित स्रोतामध्ये या गोष्टी येतात. आज मी तुम्हाला ज्या सांगितल्या त्या अलिखित स्रोताचा थोडासा भाग सांगितला. आलं लक्षात. ओके उद्या आपण परत चर्चा करायला येणार आहोत. आलं लक्षात. सुरुवातीचे लेक्चर जे आहेत ते थोडेसे एक साईज मध्ये स्मॉलर साईजचे आहेत, 1-1.5 तासाचे, 1-1.5 तासाचे, 1 तासाचे रफली असं समजा. आलं लक्षात. ओके येस. पण त्याच्यामध्ये तुम्हाला सोर्सेस जे आहेत ते तुम्हाला लक्षात येत असेल की मी नोट्स देत असताना डायरेक्टली एकदम दोन्ही भाषांमध्ये नोट्स दिलेत. जिथे आवश्यक आहे तिथे एक्सप्लेनेशन्स दिलेले आहे. आलं लक्षात. ओके येस आहे की नाही. सो अशा पद्धतीने तुम्हाला परीक्षेमध्ये पण लिहायचं आहे. आलं लक्षात. ऑप्शनल लिहित असताना सबस्टॅन्शिएशन नावाची एक मेथड असते, त्या मेथडचा आपण वापर करणार आहोत.
ऑप्शनलचे लिहित असताना कशा पद्धतीने उत्तर लिहायचे हे आपल्याला बघायचे. हे डायरेक्टली लेक्चर नंबर 3 पासून आपल्याला काय आहे, ऍपवरती जे लेक्चर असणार आहेत, प्युअरली ऍपवरती पहिले 2 लेक्चर युट्यूबवरती पण जाणार आहेत. लेक्चर नंबर 3 पासून रोज मी तुम्हाला एक प्रश्न देणार आहे आणि त्याच्या पुढच्या लेक्चरमध्ये त्या प्रश्नाचं मी तुम्हाला उत्तर पण सांगणार आहे, त्याच दिवशी जे शिकवलेलं आहे त्याच्यावरती. आलं लक्षात? ओके, चालेल ना, आपण असं करूया ना आता. ओके, आय थिंक की तुमच्यातले तर खूप सारे विद्यार्थी रिपीट बॅचेस जॉईन करतायत. ओके, खूप सारे म्हणजे ऑलमोस्ट 80-90% विद्यार्थी परत रिपीट येत आहेत. सो मला आनंद आहे एवढे सारे विद्यार्थी येत आहेत त्याचा. आलं लक्षात? पण त्यांना पण काहीतरी मिळालं पाहिजे. मग यू आर गोइंग टू गेट क्वेश्चन एव्हरी डे. एकतर तुम्ही जेव्हा अभ्यास कराल तेव्हा रिव्हिजन तर होईलच होईल, लेक्चर अटेंड कराल तेव्हा. त्याच्यासोबत तुम्हाला रोज लेक्चर संपला की प्रश्न मिळणार. स्क्रीनवरती प्रश्न असेल मराठी आणि इंग्लिश दोन्हीमध्ये. आलं लक्षात? ओके, तो लिहायचा. न लिहिणाऱ्या विद्यार्थी मला आवडणार नाहीत, आधीच सांगतोय. आलं लक्षात? लिहिणारे विद्यार्थी जे आहेत त्यांनी मला तो पाठवायचा. शोधा कसं पाठवायचं ते. आलं लक्षात? ओके, येस, पण पाठवायचा. आणि पाठवल्यानंतर आपण काय करायचं, दुसऱ्या दिवशी त्याचं मॉडेल आन्सर जे आहे ते डिस्कस करायचं. ठीक आहे, चालेल. थोडस त्याच्या पुढचं पण सांगतो की सगळे विद्यार्थी तुमचे जे मित्रमैत्रीण हिस्ट्री ऑप्शनल घेणार आहेत त्यांना सगळ्यांना सांगा की आता नियमित अटेंड करा. आलं लक्षात? वी हॅव स्टार्टेड दीज लेक्चर्स नाऊ. लेक्चर सुरू झालेले आहेत. हे पहिलं लेक्चर होतं. ओके, येस, लेक्चर सुरू झालेले आहेत. जेवढं तुमचा ग्रुप स्ट्रॉंग असेल तेवढे ऑप्शनलचे मार्क्स वाढतात, हे लक्षात घ्या. ठीक आहे, कारण शेवटी उत्तर तपासण्यासाठी एक सर्टन लिमिट असणार आहे. कुठलाच कोचिंग क्लास, कुठलाच शिक्षक तुम्हाला पुरणार नाही उत्तर तपासण्यासाठी. एवढं लिहावं लागतं. मग पुरणार कोण? तुम्हाला तुमचे मित्रमैत्रीण पुरणार. ओके, तुमच्याकडे 10 चांगले मित्रमैत्रीण असतील जे सेम ऑप्शनलचा अभ्यास करतात, त्या मित्रमैत्रिणींना तुम्ही काय करा, तुमचं उत्तर लिहिलेलं पाठवा. आलं लक्षात? ओके, एकाला एक उत्तर लिहिलेलं पाठवा, ते तपासून देतील. ठीक आहे, आलं लक्षात? ओके, नुसतं तेवढंच नाही, अजून पण फायदा असतो ग्रुप असण्याचा. तो फायदा तुम्हाला योग्य त्यावेळी लक्षात पडेल. ठीक आहे, चालेल. आता इथे थांबूया. काही शंका, काही क्वेश्चन, काही प्रश्न असतील तर तुम्ही मला विचारू शकता. आलं लक्षात? ओके, शिवाय तुम्हाला नोट्स ज्या आहेत, ह्या नोट्स डायरेक्टली रेडीमेड नोट्स ज्या आहेत तुम्हाला मिळतात. ओके, त्या नोट्सचा सुद्धा चांगल्या पद्धतीने वापर करा. ठीक आहे, इथे थांबूया. उद्याचं लेक्चर जे आहे, आजचं लेक्चर 8 ते आता 9:20 होत आलेले आहेत. उद्याचं लेक्चर आपण 8 ते 10 घेऊया. उद्यापासूनच 2 तास घ्यायला सुरुवात करू. ठीक आहे, चलो इथे थांबूया. काही शंका असतील तर विचारा. जय हिंद, जय भारत.